नमस्कार मंडळी, शानदार मराठी रेसिपीमध्ये सर्व खवय्यांचे मनापासून स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला लग्नामधली आचारी स्टाईल उपमाची रेसिपी बनवून दाखवणार आहे। आपण घरी उपमा बनवतच असतो, एकतर तो चिकट होतो किंवा त्याचा लगदा होतो आणि चविष्ट सुद्धा लागत नाही। जास्त वेळ राहिला तर हमखास वातट लागतो। तर ह्या सगळ्या चुका टाळायच्या असतील तर ही रेसिपी एकदा नक्की पहा आणि रेसिपी पाहिल्यानंतर माझ्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। सबस्क्राइब केल्यानंतर बाजूची घंटी नक्की दाबा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल। आता सर्वात महत्त्वाची टिप, उपमाला रवा कोणता वापरायचा। रवा येतो 2 ते 3 क्वालिटी मध्ये येतो। एक तर सर्वात बारीक रवा असतो, एकदम फाईन असतो, तो वापरतात शिऱ्यासाठी, आणि एकदम जाडवाला रवा वापरतात उपम्यासाठी। हा जाड रवा वापरला तर तुमचा उपमा अगदी दाणेदार होणार, आचारी स्टाईल होणार आणि लगदा अजिबात होणार नाही। एकदम मऊ मोकळा मोकळा हा उपमा होणार। जास्त वेळ जरी राहिला तर अजिबात वातट लागणार नाही, इतकं मी तुम्हाला 100% खात्रीने सांगतो। लगदा तर अजिबात होणार नाही। आणि हा उपमा बनवण्यासाठी इथे मी जाड रवा घेतलेला आहे 250 ग्राम। आणि कधीही उपमा बनवताना रव्याला मार्केटमधून आणल्यानंतर चांगल्या प्रकारे ह्याला निवडून घ्या। एकदम बारीक बारीक किडे असतात किंवा बारीक बारीक खडे असतात, ते सर्व आपल्याला साफ करून घ्यायचे आहे, मगच आपल्याला उपमा बनवायला घ्यायचा आहे। आता आपल्याला पुढच्या तयारीसाठी किचनकडे जायचं आहे। तर मंडळी, आपल्याला सर्वात अगोदर रवा भाजायचा, आणि रवा कशावर भाजायचा आहे ते सुद्धा महत्त्वाचं आहे। बहुतेक जण रवा भाजताना चूक करतात, पातळ बुडाचा भांडा घेतात। इथे आपल्याला जाड बुडाची कढई घ्यायची आहे किंवा नॉनस्टिक पॅन घेतलं तरी चालेल, कारण की रवा ओव्हर कुकिंग नाही व्हायला पाहिजे। ओव्हर कुकिंग झाला रवा तर चव बिघडून जाणार उपम्याची। एकतर रव्याचा रंग लाल होणार आणि रवा करपला जाणार। म्हणून आपल्याला जाड बुडाचं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला 1 ते 1.5 चमचा साजूक तूप घ्यायचं आहे, किंवा तुम्ही तेल वापरलं तरी चालेल, पण साजूक तुपाने तुम्हाला आचारी स्टाईल किंवा नाश्ता सेंटर सारखी चव पाहिजे उपम्याची, तर तुम्हाला तूपच पाहिजे, तेल वापरू नका। इथे मी हेच सजेस्ट करणार। तूप चांगल्या प्रकारे गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला रवा काढून घ्यायचा आहे, आणि गॅसला एकदम मंद ठेवायचा बरं का। अजिबात ह्याला मीडियम ठेवू नका किंवा फास्ट ठेवू नका, आणि सतत आपल्याला चमचा चालवत राहायचा आहे। रव्याचा रंग वेगळा व्हायला नाही पाहिजे, ही महत्त्वाची टिप तुम्ही लक्षात ठेवा। आणि किती वेळ रवा भाजायचा आहे, बरोबर आपल्याला 10 ते 15 मिनिटापर्यंत रवा भाजायचा आहे, जेणेकरून रवा मस्त फुगायला पाहिजे, शिवाय त्याचा रंग वेगळा व्हायला नाही पाहिजे। म्हणून चमचा चालवणं फारच महत्त्वाचं आहे। आता इथे तुम्हाला आणखीन एक ट्रिक सांगतो, ज्याच्याने ह्या उपम्याची चव नाश्ता सेंटरच्या किंवा आचारी स्टाईल लग्नामध्ये आपण उपमा खातो ना, त्याच्यासारखी चव यायला पाहिजे। त्यासाठी इथे आपल्याला 1 चमचा जिरे वापरायचे आहेत। जिऱ्याला सुद्धा शेवटपर्यंत आपल्याला रव्यामध्ये भाजून घ्यायचं आहे, आणि चांगल्या प्रकारे एकदम खरपूस भाजून घ्यायचं आहे। दाना दाना मोकळा व्हायला पाहिजे, आणि उपमा बनवल्यानंतर एकदम मऊ व्हायला पाहिजे, त्यासाठी भाजून घेणं महत्त्वाचं आहे। सुरुवातीपासून आतापर्यंत 12 मिनिटं झालेली आहेत, आणि आपण पाहतच आहेत ना मंडळी, रव्याचा रंग अजिबात वेगळा झालेला नाही, एकदम मोकळा मोकळा झालेला आहे रवा, आणि फुगलेला सुद्धा आहे। अशा पद्धतीने भाजाल तर मी तुम्हाला गॅरंटी देतो, उपमा जसं तुम्ही गरम गरम खाल्ल्यावर एकदम मोकळा लागतो आणि एकदम चविष्ट टेस्टी लागतो, तसाच उपमा तुम्ही जास्त वेळ ठेवलात, 2 तासानंतर सुद्धा खाल्लात तर तसाचा तसाच लागेल। जसा तुम्ही सुरुवातीला खाताना उपमा एकदम टेस्टी, तसाच 2 तासानंतर सुद्धा लागणार, एकदम मऊ मोकळा, अजिबात लगदा होणार नाही। अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण रवा भाजून घ्यायचा आहे। आता आणखीन एक चूक करतात बहुतेक जण, गॅस बंद केल्यावर कढाईमध्येच ह्याला किंवा कोणत्याही भांड्यामध्येच थंड करायला ठेवतात, म्हणजे ज्या भांड्यामध्ये तुम्ही रवा भाजून घेतात त्याच भांड्यामध्ये थंड करायला ठेवतात। तसं करू नका, तसं केल्याने काय होणार, रवा ओव्हर कुकिंग होणार, मग चव बिघडणार। त्यापेक्षा काय करायचं, गॅस बंद करायचा आहे, आणि ह्या रव्याला आपल्याला एका मोठ्याशा प्लेटमध्ये किंवा पसरट प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे, आणि चांगल्या प्रकारे थंड करून घ्यायचं आहे। तर मंडळी, ह्याच कढाईमध्ये आपल्याला काही जिन्नस परतवून घ्यायचे आहेत। आता इथे मी 2 चमचे साजूक तूप घेत आहे, कारण की रव्याला तुपामध्ये भाजून घेतलं असल्यामुळे इथे सुद्धा मी तूप वापरत आहे। तुम्ही तेलामध्ये भाजून घेतला असाल तर तुम्ही तेल वापरू शकता। तूप चांगल्या प्रकारे गरम झालं की अर्धी ते पाव वाटी आपल्याला शेंगदाणे वापरायचे आहेत। वजनी प्रमाणामध्ये बघायला गेलं की शेंगदाणे 50 ग्राम इतके आहेत। आता शेंगदाण्याला हलकासा रंग चेंज होईपर्यंत आपल्याला 1 ते 2 मिनिटापर्यंत परतवून घ्यायचं आहे। तर मंडळी, 1 ते 1.5 मिनिटं झालेले आहेत, आणि शेंगदाण्याला भेगा पडलेल्या आहेत, आणि हलकासा रंग वेगळा झालेला आहे। तर इथे या वेळेस थोड्या प्रमाणामध्ये काजू वापरायचे आहेत, आणि पुन्हा आपल्याला 1 मिनिटापर्यंत
काजूला आणि शेंगदाण्याला सोबतच परतवून घ्यायचं आहे. काजू आपल्याला नंतरच वापरायचा आहे, कारण की काजू लवकर परतवून तयार होतात, म्हणजे चांगल्या प्रकारे यांचा कच्चेपणा निघून जातो, त्याला जास्त वेळ लागत नाही. म्हणून शेंगदाण्याला आपल्याला अगोदर परतवून घ्यायचा आहे. रंग थोडासा वेगळा झाला मगच ह्याच्यामध्ये काजू टाकायचा आहे. आता ह्या जागी तुम्ही मनुके सुद्धा टाकू शकता, तुम्हाला आवडत असतील तर. मी इथे मनुके नाही वापरत आहे, फक्त काजू आणि शेंगदाणे वापरत आहे. आता पुन्हा 1 ते 1.5 मिनिटं झालेले आहेत आणि काजूचा रंग हलकासा वेगळा झालेला आहे आणि काजूमध्ये कुरकुरीतपणा सुद्धा आलेला आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि ह्या दोन्ही जिन्नसांना लवकरात लवकर आपल्याला काढून घ्यायचं आहे. ओव्हर कुकिंग व्हायला नाही पाहिजे, म्हणून लवकरात लवकर आपल्याला या दोन्ही जिन्नसांना एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. आता ह्याच तुपामध्ये आपल्याला 1 चमचा मोहरी टाकायची आहे आणि सोबतच अर्धा ते 1 चमचा उडदाची डाळ, अर्धा ते 1 चमचा चण्याची डाळ. आता या तिन्ही जिन्नसांना काही सेकंद परतवून घ्यायचं आहे, जेणेकरून डाळीचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे आणि डाळीमध्ये कुरकुरीतपणा यायला पाहिजे, इतक्या प्रमाणामध्ये आपल्याला परतवून घ्यायचं आहे. आता ह्या रेसिपीमध्ये म्हणजे ह्या उपम्याच्या रेसिपीमध्ये मी जितके जिन्नस वापरत आहे तितके जिन्नस टाकून आचारी स्टाईल किंवा नाश्ता सेंटरवर असा उपमा बनवला जातो, म्हणूनच तो एकदम खमंग व टेस्टी लागतो. तुम्ही वाटलंच तर मंडळी तुमच्या आवडीसवडीनुसार ह्याच्यामधल्या जिन्नसांचे प्रमाण कमी अथवा जास्त करू शकता. तर डाळीला काही सेकंद परतून झालेला आहे. ओव्हर कुकिंग होता कामा नये. कोणतेही जिन्नस तुम्ही परतून घेत असाल तर ही महत्त्वाची टिप तुम्ही लक्षात ठेवा, ओव्हर कुकिंग होऊ देऊ नका. डाळीचा रंग सुद्धा थोडासा वेगळा झालेला आहे. आता इथे यावेळेस आपल्याला वाटलंच तर गॅस बंद करायचा आहे, तूप जास्त प्रमाणात गरम झालं असेल तर. आणि 1 ते 2 हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत, बारीक कापून टाकायच्या बरं का. 1 इंच आलं किसून टाकायचं आहे. तुम्ही वाटलं तर ह्याला बारीक कापून घेऊ शकता. तुम्हाला लसूण आवडत असेल तर इथे 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून कापू शकता. थोडेसे कढीपत्ता टाकायचे आहे आणि पुन्हा काही सेकंद परतून घ्यायचा आहे. आणि परतून घेताना तुम्ही गॅस चालू करू शकता. असं काही सेकंद परतून घेतलं की सर्व मसाल्यांचा कच्चेपणा निघून गेलेला आहे आणि ओव्हर कुकिंग सुद्धा झालेलं नाही. आता इथे एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक कापून घ्यायचा आहे आणि कांद्याला सुद्धा आपल्याला फक्त ट्रान्सपरंट दिसेपर्यंत परतून घ्यायचा आहे, लाल होईपर्यंत परतून घ्यायचा नाही. 1 मिनिटापर्यंत परतून झालं की कांद्यामधला हलकासा कच्चेपणा निघून गेलेला आहे आणि कांदे ट्रान्सपरंट दिसायला लागलेले आहेत. आता इथे एक मोठ्या आकाराचा गाजर बारीक कापून घ्यायचा आहे आणि सोबतच अर्धी वाटी ते 1 वाटी आपल्याला फ्रेश मटार वापरायचे आहेत. तुम्ही वाटलास तर फ्रोझन वाटाणे सुद्धा वापरू शकता. आणि पुन्हा ह्या सर्व जिन्नसांना 2 मिनिटापर्यंत परतून घ्यायचं आहे, जेणेकरून सर्व भाज्यांचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे आणि उपमा खाताना ह्या भाज्या कुरकुरीत लागायला पाहिजे. हलकेसे शिजवून घ्यायचे आहेत, कच्चेपणा अजिबात राहायला नाही पाहिजे. कुरकुरीत लागल्याने उपम्याची चव दुपटीने वाढते. म्हणून कोणत्याही जिन्नसांना मी सुरुवातीपासून सांगत आलो आहे, ओव्हर कुकिंग करून घेऊ नका. फक्त ह्यांच्यामध्ये थोडासा नरमपणा यायला पाहिजे आणि कुरकुरीतपणा टिकून राहायला पाहिजे. इतक्या पद्धतीने आपल्याला चांगल्या प्रकारे ह्याला परतून घ्यायचा आहे. आणि गॅस आता स्लो करू नका, फास्ट गॅसवर 1 ते 1.5 मिनिटापर्यंत परतून घ्या. त्याचं कारण असं, तुम्ही स्लोमध्ये या भाज्या परतून घेतला तर भाज्यांना पाणी सुटेल आणि त्याच्यामध्ये हे जास्त प्रमाणामध्ये शिजले जातील. म्हणून गॅस आपल्याला फास्ट करायचा आहे. गॅस फास्ट केल्यावर भाज्याला पाणी सुटत नाही, पण भाज्या मस्त परतून तयार होतात, एकदम कुरकुरीत होतात. तुम्ही वाटलं तर ह्याच्यामध्ये भाज्याचं प्रमाण वाढवू शकता किंवा कमी जास्त करू शकता. तुम्हाला ज्या भाज्या आवडतील त्या वापरू शकता. इथे बीन्स वापरू शकता, ढोबळी मिरची वापरू शकता किंवा वटाणे आणि गाजर न वापरता सुद्धा फक्त कांदा वापरून सुद्धा हा उपमा बनवू शकता. पण एकदा माझ्या पद्धतीने म्हणजेच की आचारी स्टाईल आणि नाश्ता सेंटरच्या पद्धतीने ही उपम्याची रेसिपी बनवून पहा. खरंच मंडळी इतकी चविष्ट होते, बघता बघता कधी उपमा संपेल तुम्हाला सुद्धा कळणार नाही. आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने उपमा बनवता त्याची प्रतिक्रिया मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. तर मंडळी वटाणे आणि गाजरला मी 2 मिनिटापर्यंत मस्तपैकी परतून घेतलेलं आहे सर्व मसाल्यासोबत. आता ह्याच्यामध्ये पाणी किती प्रमाणात टाकायचं ते सुद्धा महत्त्वाचं आहे. पाणी कमी किंवा जास्त झालं तर उपमा बिघडून जातो. म्हणून मी तुम्हाला पाण्याचा सुद्धा परफेक्ट रेशो सांगणार आहे, ज्याच्याने हा उपमा मऊ सुद्धा होणार, मोकळा सुद्धा होणार, अगदी दाणेदार आणि टेस्टी होणार. आता इथे मी रवा मोजून घेतलेला आहे. ह्या वाटीने 3 वाटी रवा झालेला आहे. मग ह्याच वाटीने आपल्याला 3 वाटी पाणी टाकायचं आहे. ही झाली 1 वाटी, ही झाली 2री वाटी आणि ही झाली 3री वाटी. कोणत्याही भांड्याने तुम्ही रवा मोजून घ्या भाजल्यानंतर, मग त्याच्याने आपल्याला पाणी घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे. गॅसला मध्यम आचेवर किंवा एकदम स्लो करायचं आहे. चांगल्या प्रकारे ढवळून घ्यायचं आहे आणि एक छानशी उकळी पाण्याला येऊ द्यायची आहे.
तर पाहू शकता मंडळी, छानशी उकळी येऊ लागली. आता काय करायचं, ह्याच्यामध्ये थोड्याशा प्रमाणामध्ये आपल्याला काजू आणि शेंगदाणे टाकायचे आहे आणि थोडेसे उरवून ठेवायचे आहे गार्निशिंग साठी. आता इथे आपल्याला गॅस एकदम मंद ठेवायचा आहे आणि चमचा ढवळत राहायचा आहे आणि एका हाताने आपल्याला थोडा थोडा आपल्याला ह्याच्यामध्ये रवा सोडायचा आहे. हलकीशी धार लावायची आहे. असं केल्याने काय होणार, अजिबात उपम्यामध्ये गुठळ्या बनणार नाहीत. म्हणून आपल्याला इथे चमचा चालवत राहायचा आहे आणि एका हाताने रवा सोडत राहायचा आहे. ढवळून घेता येत नसेल तर गॅस बंद करा आणि मग तुम्ही ह्याच्यामध्ये रवा चांगल्या प्रकारे एकजीव करा आणि मगच गॅस चालू करा. अशाने काय होणार, गाठी अजिबात होणार नाही. आणि पाहू शकता रव्याने पूर्ण पाणी शोषून घेतलेलं आहे. परफेक्ट असं रेशो झालेला आहे पाण्याचा. आता चांगल्या प्रकारे ह्याला 1 मिनिटापर्यंत भाजीमध्ये ढवळून घेऊया, म्हणजेच की परतून घेऊया. चांगल्या प्रकारे भाजी एकजीव व्हायला पाहिजे रव्यामध्ये. तर मंडळी 2 मिनिटापर्यंत आपण पाहू शकता किती मऊ मोकळा झालेला आहे आणि एकदम फुललेला आहे हा रवा. रवा इतका का फुललेला आहे माहितीये काय, कारण की आपण सुरुवातीला 10 ते 15 मिनिटापर्यंत मस्तपैकी भाजून घेतलेला आहे. आता इथे सर्वात महत्वाची टिप सांगतो. इथे आपल्याला पाण्याचा थोडासा असा हात मारायचा आहे, म्हणजे असं शिपडून घ्यायचं पाणी. जास्त कोरडा सुद्धा व्हायला ना पाहिजे बरं का उपमा, तर एकदम चव परफेक्ट बॅलन्स राहते. असं थोडंसं पाणी शिपडून घ्यायचं आहे आणि गॅसला एकदम मंद ठेवायचं आहे. झाकण लावायचं आहे पर्यंत ह्याला वाफ काढून घ्यायची आहे. बरोबर 2 ते 2.5 मिनिटं झालेली आहेत. झाकण काढायचं आहे. अरे वा, काय सुगंध दरवळत आहे आणि जबरदस्त उपमा दिसत आहे. जितका जबरदस्त उपमा दिसतो तितकाच खाण्यासाठी भन्नाट लागतो. बारीक कापलेली हिरवी कोथिंबीर टाकायची आहे वरतून. चव आणखीन दुपटीने वाढण्यासाठी इथे आपल्याला अर्ध्या लिंबाचा रस असा पिळून टाकायचा आहे. तुम्हाला लिंबू आवडत असेल तर पिळू शकता, पण चव चांगली येते बरं का. आणि खालतून एकदम ढवळून घ्यायचा आहे उपम्याला. जबरदस्त असा उपमा तयार झालेला आहे. कुठे जाऊ नका, ह्याची आता मी प्लेटिंग करून दाखवतो. तर पाहू शकता मंडळी, एकदम मऊ आणि मोकळा झालेला आहे. दाना दाना एकदम वेगळा झालेला आहे, एखाद्या पुलाव प्रमाणे. भाजण्याची परफेक्ट पद्धत वापरली की असा उपमा तुम्ही सुद्धा बनवू शकता. 3 ते 4 लोकांसाठी ही क्वांटिटी परफेक्ट आहे. आता ह्याच्यावरून आपल्याला गार्निशिंग करायचे आहे. थोडेसे काजू आणि शेंगदाणे उरवून ठेवलेले, थोड्याशा प्रमाणामध्ये डाळिंबाचे दाणे, पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्ही नाही वापरलं तरी चालेल. थोडीशी बारीक शेव, शेवपुरीवरची शेव वापरायची आहे. खाण्यासाठी तर चविष्ट आहे, पण दिसायलाही सुंदर दिसते. मंडळी जिभेवर ठेवताच विरघळणार इतकं मी तुम्हाला 100% खात्रीने सांगतो. तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा. तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये.